नमस्कार मित्रांनो, मी विनायक आंबेकर आणि आपण पाहताय नवभारत 2047 यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भ्रष्टाचाराबाबतचा माझा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे मी या सर्व आर्थिक गैरव्यवहाराबद्दलची माझ्याकडे असलेली माहिती सविस्तरपणे विद्यापीठाच्या दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या सिनेट मीटिंगमध्ये स्थगन प्रस्तावाच्या रूपाने सादर केली. सदर माहिती तसं पाहिलं तर गेल्या 2-3 महिन्यापासून माझ्याकडे उपलब्ध होती, परंतु एक जबाबदार सिनेट सदस्य म्हणून मी ती प्रथम सिनेट सभेसमोर सादर केली. अपेक्षेप्रमाणे त्याच्यावर वादळी चर्चा झाली. मी केलेल्या सन 2017 ते 2025 पर्यंतच्या कालावधीच्या विद्यापीठाच्या हिशोबांच्या फॉरेन्सिक ऑडिटच्या मागणीला सध्याच्या मान्य कुलगुरूंनी आधी ठाम नकार दिला होता. मात्र सर्व सिनेट मेंबर्सनी तीव्र भावना व्यक्त केल्याने नाईलाजाने त्यांनी असं ऑडिट 2017 ते 2025 पर्यंतच्या विद्यापीठाच्या हिशोबांच्या बाबतीतलं फॉरेन्सिक ऑडिट 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण करीन असं मला लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं त्यानंतर मी माझी जी तक्रार होती तीसुद्धा लेखी स्वरूपात मान्य कुलगुरूंना सादर केलेली आहे आणि मला आशा आहे की त्या तक्रारीच्या आधारावरती हे फॉरेन्सिक ऑडिट ते मार्च 2026 पूर्वी पूर्ण करतील. आता मित्रांनो, माझा कुठल्याही व्यक्तीविरुद्ध काही राग किंवा द्वेष नाही. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. आणि हा जो निधी आहे ज्याचा गैरव्यवहार ज्या बाबतीत झाला, तो निधी हा तुमच्या आमच्या सर्वांच्या घामाच्या पैशातून दिलेल्या करातून दिलेला आहे त्यांना. त्यामुळे विद्यापीठातील भ्रष्टाचाराविरुद्ध मी लढतोय आणि लढत राहीन, जेणेकरून विद्यापीठामध्ये होणारे असे भ्रष्टाचार बंद होतील. कृपया व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सन 2017 पासून सुरू झालेल्या काही गंभीर तांत्रिक चुकांची माहिती दिलेली होती. मी पुन्हा त्याच्यामध्ये सविस्तरपणे जात नाही, परंतु 2 महत्त्वाचे पॉईंट मी त्याच्यामधले सांगतो. ऑर्डिनन्स 151 मध्ये बदल करण्यासाठी दिनांक 10 ऑक्टोबर 2017 पासून दर 6 महिन्यांनी ज्या सलग 10 ऑर्डर त्यावेळच्या कुलगुरूंनी काढलेल्या होत्या, त्यात त्यांना एकाही अक्षराचा बदल का करावासा वाटला नाही हा माझ्या पुढे पडलेला मुद्दा आहे. पहिल्या ऑर्डरमध्ये 2017च्या ऑर्डरमध्ये लिहिलेलं ती ऑर्डर काढण्याचं कारण अँड व्हेअर ॲज इट विल टेक सम टाईम टू रिवाइज द ऑर्डिनन्स इन दिस रिस्पेक्ट अँड सबमिट द सेम टू ऑनरेबल चान्सलर अंडर सेक्शन 74(4) ऑफ द युनिव्हर्सिटी ॲक्ट, हेच वाक्य जसंच्या तसं त्यांनी 5 वर्षानंतर दिनांक 8 एप्रिल 2022 रोजी काढलेल्या ऑर्डरमध्ये लिहिलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, या 10ही ऑर्डरमध्ये शेवटची ओळ जी आहे ती अशी आहे की धिस ऑर्डर शॅल रिमेन इन फोर्स टिल द ऑर्डिनन्स इन धिस रिगार्ड इज अमेंडेड बाय द युनिव्हर्सिटी. म्हणजे जोपर्यंत 151 ऑर्डिनन्समध्ये विद्यापीठ विहित पद्धतीने बदल करत नाही तोपर्यंत त्यांची पहिली 2017ची ऑर्डर लागू राहील. मग आता इथे माझ्या पुढे 2 प्रश्न उभे राहतात की पहिला प्रश्न, अपेक्षित बदल होत नाही तोपर्यंत अंमलात असलेली त्यांची ऑर्डर त्यांना दर 6 महिन्यांनी बदलावीशी का वाटली, नवीन ऑर्डर काढावीशी का वाटली. आणि दुसरा प्रश्न, ऑर्डिनन्स 151 मध्ये कायद्यानुसार बदल करायचाच नाही असं त्यांनी विचारपूर्वक ठरवलं होतं का, आणि तसं असेल तर त्यामागचा त्यांचा उद्देश काय होता, या दोन्ही प्रश्नांचं उत्तर त्यांना समाजाला द्यावंच लागेल. याच्यावर काही मला जे फिलर्स आले त्याच्यामध्ये त्याचं एक उत्तर त्यांनी असं दिलं होतं की हाताखालच्या लोकांनी म्हणजे वित्त व लेखा अधिकारी, कुलसचिव इत्यादींनी दिलेल्या नोटिंगवर अवलंबून किंवा विसंबून मी सही केली. आता हे कारण जर त्यांना म्हणायचं असेल तर त्यांना विद्यापीठ कायद्याचं काही गांभीर्य नाही हे सिद्ध होतं. माझ्या माहितीप्रमाणे शासनाच्या विद्यापीठ कायद्याशी संबंधित अनेक समित्यांवर ते काम करतात. माझी त्यांना कोपरापासून हात जोडून विनंती राहील की या जबाबदाऱ्यांचा त्यांनी जरूर फेरविचार करावा. मित्रांनो, हे मान्य कुलगुरू सन 2017 ते 2022 या 5 वर्षासाठी कार्यरत होते. त्या 5 वर्षामध्ये त्यांनी पूर्ण 4 आर्थिक वर्षांचा कार्यभार सांभाळलेला आहे.
या 4 वर्षांची विद्यापीठाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेली हिशोबपत्रकं मी पडताळून पाहिली. त्यातून समोर आलेली माहिती गंभीर आहे, ती आपल्यासमोर देतो. या 4 आर्थिक वर्षात म्हणजे सन 2017-18 ते 2020-21 या त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाला एकूण 75,15,00,000 रुपयांचा तोटा झालेला आहे. त्याच काळात यांनी विद्यापीठाच्या 141 कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिट या मोडलेल्या दिसत आहेत. या कालावधीतील प्रत्येक ऑडिट रिपोर्टमध्ये वैधानिक लेखापरीक्षकांनी म्हणजे स्टॅच्युटरी ऑडिटरनी ज्या कॉमेंट दिलेल्या आहेत त्यासुद्धा गंभीर स्वरूपाच्या आहेत. उदाहरणार्थ आर्थिक वर्ष 2019-20 या काळातील ऑडिटर MP चितळे अँड कंपनी यांनी असं म्हटलेलं आहे की ₹19.6 crores आर स्पेंट ऑन कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग आउट ऑफ युनिव्हर्सिटी फंड्स बट द कंप्लिशन सर्टिफिकेट इज नॉट अवेलेबल फॉर व्हेरिफिकेशन. या 4 वर्षात जवळपास प्रत्येक ऑडिटरनी विद्यापीठाची फिक्स असेट ही व्हेरीफाय झालेली नसल्याने त्याविषयी आम्हाला काहीही लिहिता येत नाही असं स्पष्ट केलेलं आहे. विद्यापीठ कायद्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर 6 महिन्याच्या हिशोबपत्रकं अंतिम करणं अपेक्षित आहे. परंतु आर्थिक वर्ष 2021चा जो ऑडिट रिपोर्ट आहे त्यावरची तारीख ही 12 फेब्रुवारी 2022 आहे, म्हणजे जवळपास 10 महिन्यानंतरची आहे. अशा अनेक कारणांनी विद्यापीठाच्या आर्थिक व्यवस्थापनाबद्दल माझ्या मनात शंका निर्माण झालेल्या होत्याच. त्याचवेळी विद्यापीठाच्या वित्त व लेखा समितीचा सभासद म्हणून मला कॅगच्या ऑडिटर टीमचा एक अंतरिम रिपोर्ट देण्यात आलेला होता. विद्यापीठाचं सन 2016-17 ते सन 2022-23चं कॅग ऑडिट दिनांक 30 सप्टेंबर 2024 ते 14 फेब्रुवारी 2025च्या दरम्यान करण्यात आलं. त्याचा हा अंतरिम अहवाल आहे. मान्य कुलगुरू यांना प्रिन्सिपल अकाउंटंट जनरल ऑडिट 1 महाराष्ट्र या ऑफिसमधील नियुक्त सिनियर ऑडिटरनी दिलेला तो रिपोर्ट आहे. या रिपोर्टमध्ये काही गंभीर फाइंडिंग नोंदवण्यात आलेली आहेत. त्यानुसार विद्यापीठातील आर्थिक व्यवस्थापनामध्ये गैरव्यवहार झाल्याची माझी शंका जी होती ती दाट झाली. विद्यापीठाच्या विविध विभागातील गैरव्यवहारावर स्पष्टीकरण मागणारा हा अंतरिम रिपोर्ट किंवा एक क्वेरी शीट आहे. माझ्या माहितीनुसार यातील बहुतेक क्वेरीवर उत्तरं देण्यात आलेली नाहीत किंवा देता येत नाहीत. त्यामुळे मुळात मी उपस्थित केलेले तांत्रिक चुकांचे मुद्दे हे तर गंभीर आहेतच, परंतु त्यातून खरंच काहीतरी आर्थिक गैरव्यवहार झाला आहे असं समजण्यास जागा तयार झाली. म्हणून मी हे आर्थिक गैरव्यवहारांचं प्रकरण बाहेर काढलेलं आहे. मित्रांनो, ऑडिट टीमनं विद्यापीठातल्या वेगवेगळ्या विभागातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गैरव्यवहारांवर प्रकाश टाकलेला आहे. सगळ्याचीच माहिती व्हिडिओमधून देता येणार नाही, परंतु माझ्या मागणीप्रमाणे जर 2017 ते 2025पर्यंतचं फोरेन्सिक ऑडिट करण्यात आलं तर ही सर्व माहिती विद्यापीठासमोर येईल, अधिकाऱ्यांसमोर येईल आणि त्यावर योग्य ती कारवाई होऊ शकेल. इथे उदाहरणादाखल आपल्याला त्या प्रकरणांची गंभीरता समजावी म्हणून एका गंभीर गैरव्यवहाराची माहिती मी देतो आहे. या कुलगुरूंच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाकडून विद्यापीठानं एक टेंडर मिळवलेलं होतं. महाराष्ट्र शासनाच्या ट्रायबल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी 25 जानेवारी 2018 रोजी एक GR काढून डेटा ॲनालिटिक्स अँड TSP प्लॅनिंग या नावाचं डेटा सेंटर उभारण्याचं काम विद्यापीठाला दिलेलं होतं. ते काम टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटची प्रोजेक्ट इम्प्लिमेंटिंग एजन्सी म्हणून नेमणूक करून त्यांना दिलेलं होतं. एकूण 8,55,00,000चं ते टेंडर होतं. 1 वर्षाच्या आत सेंटर उभारणीचं काम पूर्ण करून पुढील 3 वर्ष विद्यापीठाकडे त्याच्या मेंटेनन्सचं काम दिलेलं होतं. आता या GRनुसार फेब्रुवारी आणि ऑगस्ट 2018मध्ये महाराष्ट्र शासनानं एकूण 7,27,00,000 रुपये विद्यापीठाला दिले. विद्यापीठानं या कामासाठी म्हणजेच डेटा सेंटर बिल्ड अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅनेजमेंट या कामासाठी एक टेक्निकल कमिटी तयार केली, ज्याचं प्रमुखपद त्या मान्य कुलगुरूंनी टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटच्या HODला दिलं. विद्यापीठानं 13 एप्रिल 2018ला या विषयाची टेंडर मागवली. दिनांक 21 एप्रिल 2018ला टेक्निकल कमिटीनं या टेंडरला आलेलं एकमात्र बीड जे PI डेटा सेंटर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं होतं, हेच सर्व क्रायटेरिया पूर्ण करत असल्यानं त्यांनाच हे टेंडर द्यावं अशी शिफारस केली. दिनांक 24 एप्रिल 2018ला विद्यापीठाच्या परचेस कमिटीनं एक ठराव पास करून PI डेटा सेंटरला हे टेंडर 5,99,00,000 रुपये देण्याचा ठराव पास केला. एवढ्या मोठ्या रकमेच्या टेंडरला एकाच बिडरचं बीड आल्यानं हे टेंडर पुन्हा प्रसिद्ध करावं असं टेक्निकल कमिटीला किंवा परचेस कमिटीला दोघांनाही वाटलं नाही. फक्त परचेस कमिटीनं स्वतःला सेफ करून घेण्यासाठी या टेंडरचा एकच बिडर असल्यानं त्या बिडरचे रेट बाजारातल्या रेटशी कन्फर्म करावे आणि त्याचा रिपोर्ट करावा असा आदेश टेक्निकल कमिटीला दिला.
HOD टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट यांच्या अध्यक्षतेखालील टेक्निकल कमिटीने लेखी रिपोर्ट असा दिला की हे सर्व रेट त्यांनी तपासलेले आहेत आणि ते बाजारातल्या रेटप्रमाणे बरोबर आहेत. या टेंडरमध्ये PI डेटा सेंटर या बिडरनं विद्यापीठाला सर्व हार्डवेअरचं सप्लाय केला. त्याच्या रेट ॲनालिसिस काय केलं होतं त्याची मागणी ऑडिट कमिटीनं विद्यापीठाकडे वारंवार केली, परंतु ती त्यांना देता आली नाही. विद्यापीठ देऊ शकलं नाही. मग ऑडिट कमिटीनं विद्यापीठातल्या त्याच सुमारास केलेल्या त्याच प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीचे रेट घेऊन स्वतःच रेट ॲनालिसिस केलं आणि आपल्या रिपोर्टमध्ये यावरती एक स्वतंत्र नोट दिलेली आहे. त्यांच्या शीर्षकातच, त्या नोटच्या शीर्षकातच भरमसाठ दराने डेटा ॲनालिटिक्स सेंटरच्या साहित्याची खरेदी असं लिहिलेलं आहे. PI डेटा सेंटर प्रायव्हेट लिमिटेडकडून विद्यापीठानं जी खरेदी केली त्यातला प्रत्येक आयटम या टेंडरसाठी किती किमतीला खरेदी केला आणि त्याच काळात विद्यापीठानं तोच आयटम किती किमतीला खरेदी केला होता याचा एक मोठा चार्ट ऑडिट टीमनं आपल्या अंतरिम रिपोर्टमध्ये दिलेला आहे. एक उदाहरण देतो त्यातलं. या टेंडरसाठी PI डेटा सेंटर प्रायव्हेट लिमिटेडकडून UPS विथ 10 kVA बॅटरी बॅकअप असे 2 नग विद्यापीठानं 66,61,543 रुपयाला खरेदी केलेले आहेत. ऑडिट कमिटीनं दिलेल्या रिमार्कनुसार रुसा ग्रँटमधील प्रकल्पासाठी याच क्षमतेचे 2 UPS विद्यापीठानं त्याच दरम्यान 7,57,800 रुपयाला खरेदी केलेले होते. त्यामुळे ऑडिट टीमनं स्पष्ट रिमार्क दिलेला आहे की या 2 UPSच्या खरेदीमध्ये, या डेटा सेंटरसाठी केलेल्या खरेदीमध्ये 59,03,743 रुपयांचा जास्तीचा अवास्तव रेट दिलेला आहे. टीमनं विद्यापीठानं खरेदी केलेल्या सर्व आयटमची शहानिशा करून एकूण जे रिमार्क दिलेले आहेत आणि ते रिमार्क मित्रांनो आयटम वाईज दिलेले आहेत, मोठं टेबल दिलेलं आहे त्यांनी, त्यानुसार या टेंडरमधील PI डेटा सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेडकडून केलेली खरेदी ही विद्यापीठाच्या त्याच सुमारास झालेल्या त्याच आयटमच्या खरेदीच्या तुलनेमध्ये 2,04,27,732 रुपये जास्त देऊन केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. आणि शिवाय त्याच टेबलमध्ये या टेंडरमधला पुढचा जो खर्च आहे, म्हणजे ही खरेदी वगळूनचा जो 3,22,00,000चा खर्च आहे, त्या खर्चामध्ये काय अपेक्षित होतं, म्हणजे त्याचा उद्देश काय त्या खर्चाचा, त्याचाच तपशील त्यांना शेवटपर्यंत दिला नाही. त्यामुळे तीसुद्धा खर्च शंकास्पद आहे असं स्पष्ट नमूद केलेलं आहे. मुळात विद्यापीठाच्या या टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटनी हे UPS, एअर कंडिशनर, CCTV, DVR असे सामान्यतः वापरले जाणारे पुण्याच्या स्थानिक बाजारपेठेमध्ये प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेले आयटम हैदराबादला हेडक्वार्टर असलेल्या कंपनीकडून का खरेदी केले, ते सुद्धा एकच बिडर असताना का खरेदी केले आणि त्यांच्याकडून 10-20 पटीत जास्त किंमत देण्याची त्यांना काय अपेक्षा होती, म्हणजे त्याच्यामध्ये काय दडलेलं आहे, याच्यावरती ऑडिट टीमनं सर्व शंका व्यक्त केलेल्या आहेत. ऑडिट टीमनं पुढं असं म्हटलं आहे की PI डेटा सिस्टीमनं हे काम त्यांना परचेस ऑर्डर दिल्यापासून 8 आठवड्यात पूर्ण करायचं होतं, परंतु त्यांनी हे काम 41 आठवड्यांमध्ये पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे टेंडरच्या कंडिशननुसार त्यांच्यावरती PI डेटा सिस्टीमवरती 89,85,000 रुपयांची पेनल्टी लावणं अपेक्षित होतं, परंतु विद्यापीठानं अशी पेनल्टी टेंडर कंडिशननुसार लावलेली नाही. इथे ऑडिट टीमने हे पण नमूद केलेलं आहे की या PI डेटा सेंटर प्रायव्हेट लिमिटेडला विद्यापीठानं मोठं उदार होऊन 1,11,000 वगैरे अशा रकमेचं 1,11,00,000 अशा रकमेचा ॲडव्हान्ससुद्धा दिलेला आहे. आता ऑडिट टीमने पुढच्या रिमार्कचं हेडिंग जे दिलं आहे तेच मुळी मजेशीर आहे. डिले इन कन्स्ट्रक्शन ऑफ डेटा ॲनालिटिक्स अँड प्रोजेक्ट मॅनेजमेंट सेंटर असं ते हेडिंग आहे. त्याचा सर्व तपशील त्यांनी डेट वाईज दिलेला आहे. त्याने दिलेल्या तपशिलावरून एक लक्षात येतं की प्रचंड अवाजवी, अवास्तव, भरमसाठ किमती देऊन खरेदी केलेल्या या वस्तू आदिवासी कल्याणाच्या कामासाठी कधीही वापरात आलेल्या दिसत नाहीत. याबाबत ऑडिट टीमनं विद्यापीठाकडे वेळोवेळी मागितलेली माहिती त्यांना दिली गेलेली नाही. त्यामुळे त्यांनी असं ऑब्झर्वेशन दिलं आहे की मागितलेली आवश्यक माहिती व कागदपत्रे न दिल्यामुळे ऑडिट टीम या टेक्निकल डेटा सेंटरच्या उपयुक्ततेबाबतीत
आणि केले गेलेल्या व्यवहारांच्या सत्यतेबाबतीत काहीही कॉमेंट करू शकत नाही किंवा त्याला ऑथेंटिकेट करत नाही थोडक्यात. आणि थोडक्यात या सेंटरचा आदिवासी विकासासाठी काहीही उपयोग झालेला नाही. चौकशी केली तर आजही हे महागडं सेंटर विद्यापीठात उभं आहे असं सांगण्यात येतं, परंतु 7-8 वर्षापूर्वी घेतलेली मशिनरी वापरण्याच्या अवस्थेत नाही असं ऑडिट टीमने स्पष्ट लिहिले. सगळ्यांच्या एक्सपायरी होऊन गेलेल्या आहेत, निम्म्या गोष्टी चालत नाही आहेत. तर मित्रांनो, विद्यापीठाच्या सन 2017 ते 2022 या काळात झालेल्या गैरव्यवहारांचं हे एक छोटंसं उदाहरण आहे. मी तुम्हाला अजूनही माहिती देईन, पण व्हिडिओच्या या भागामध्ये मी इथंच थांबतो. हा व्हिडिओ विद्यापीठाशी संबंधित जास्तीत जास्त लोकांना जरूर दाखवा, पुढे पाठवा, ज्यामुळं विद्यापीठातल्या गैरव्यवहाराबद्दल एक जनमत जागरूक होईल. आणि आपली आशा करूया की या पवित्र विद्यापीठामधला हा जो वारंवार सुरू असलेला भ्रष्टाचार आहे तो थोडा परत तरी थांबवण्यात आपल्याला यश येईल. जय हिंद, जय सियाराम.